साफ दात बीत दाखवले ते बघ. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आज आहे स्वातंत्र्य दिवस. तुम्हाला स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी इंडिपेंडन्स डे. आता आम्ही चाललोय झेंडावंदन करायला. आमच्या गावातच आहे. हा बघा आपण आहे माझ्यासोबत. 3 वाजता झोपलेला तरी पण आलाय असा मला सांगतोय. चला आता आम्ही रॅली पण बघतो. तुम्हाला आमची रॅली पण दाखवतो. हे थोडा धीरे चला रे. तर आता आम्ही रॅलीमध्ये चाललेलो आहे. असं म्हणजे इथे आता आमच्या मैदानाजवळ असतो झेंडावंदन, पण इथे चाललोय. देवस्थानचा बाबा पण पुढे आहे, बरोबर ना? ही बघा चालू आहे. झंडे को सलाम देंगे. सलामी दो. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर. जन गण मन अधिनायक जय हे भारत भाग्य है. झंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को बरसाने वाला मातृभूमि का तन मन सारा. झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व नाही गाईज मेन चीज. बोल ना. बोल. ठीक आहे. हॅलो हॅलो बोल. येतो दादा. तर गाईज इथे ते 2 दादांचा सत्कार कशासाठी केलेला आहे तर तुम्हाला मी ते सांगतो. एक दादा सोनू सत्यवान पाटील. बोल ना. हे MBBS बनलेत फिलिपिन्स देशामध्ये जाऊन. आणि आकाश दादाचा सत्कार, कारण की आकाश दादा इथे आपला श्रीलंकाला गेला होता. इंडियाच्या टीम मधून खेळला होता. आपल्या 2 त्यांनी जिंकला, पूर्ण सीझन जिंकला. चला घेऊन गेल्यानंतर परत सोडायचा पण काम असतो, मग तो करतो. हा आता परत कुठेतरी चाललाय दौऱ्यावर. तर गाईज आता मी घरी आलोय. आई बोल सगळ्यांना आपले स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. जय हिंद. ये आज स्वातंत्र्य दिवस आपल्याला जेव्हा इंग्रजांच्या या भेटलेला फ्रीडम सुट्टी त्यावेळी भेटलेलं स्वातंत्र्य, आझाद होतो आपण, आझाद चाललं ना. तर गाईज आता संध्याकाळचे वाजले 4 ना. आता आम्ही आमच्या टेरिसवर, काही पाऊस पडतोय, कुठे जायला नाही भेटत, टाइमपास. पण आता जे होता गावात आमच्या हर घर तिरंगा, आता आम्ही कालच तिरंगा लावलेला. तर आता इथे सोमला झेंडावंदन करायला भेटला नाही, म्हणून आता इथे सोम सल्यूट देत होता असा सोने की चिडिया. हा बघा आम्ही झेंडा लावला इथे. तर हवा नाही म्हणून तो आता असा झालाय, नाहीतर एकदम असा फडकत होता, एकदम परफेक्ट फडकत होता. आम्ही सकाळी गेलतो. हे बघा हे खरे देशभक्त नाहीत, हे ना फक्त टाइमपास वाले देशभक्त आहेत. नथुराम गोडसेला सपोर्ट करतात हे. तो देशभक्त होता भाई. तू आईला पहिली बार सोम काला दिखते हुए. काला कसा दिसता? काला ही दिख रहा था तू, काला ही. आओ नाव इधर से इधर तू था
तब वो दिख रहा था अपना, क्या बोलते परफेक्ट। रहने दो, अभी क्या कर सकते हैं। इधर से ऐसा कुछ भी है टेरिस से, नाइस। ये है पप्पानी गोली नाही मारली याची। आता आदित्य पाटील त्यांच्या मोबाईलचा पूर्णपणे वापर करत असताना 100x झूम करत आहे डायरेक्ट त्या टावरवर। आपला 2x होतो हा बघा, 100x झूम। अरे झूम करून फायदा ग, कसा फोटो आलाय दाखव रे, बघ फोटो दिखा रे तो खींच। ओ टावर, टावरचा एकदम छोटासा नजल आहे। ये देखो, ये देखो, बघा कसा गर्लफ्रेंडची टॉक करत आहे एक माणूस, और फुल सैमसंग S23 अल्ट्रा का फायदा उठाते हुए तो तिथे माणूस आहे तो दिसत नाही याच्यात। आजच्या युवा आहे ते, यांच्यासाठी आपल्या पण आईस बघ पिघलने तो, आईस बघ साप दात बीत दाखवले ते बघ, साप खुशी बघ एवढे आहे, सगळं दात बीत दाखवले। तर मित्रांनो आता आम्ही चाललोय आमच्या गावात सप्ताह आहे, तिथे कीर्तनाचा कार्यक्रम आहे आणि गोकुलाष्टमीचा पण काहीतरी कार्यक्रम आहे। मी आदित्य आणि मम्मी चला कृष्ण जन्म ते त्यात ना जन्माष्टमी, चला आता जाऊया आपण। आम्हाला माझं म्हटलं तर तुम्ही बरोबर देवाला माझं, कारण देव आणि धर्म हे वेगळं नाही। लोक म्हणतात ना, अहो आहे तरुण तोपर्यंत घ्या देव धर्म, गेले मरून तर लोक टाकतील हरिपाठासारखं भांडायचे। महाराज नाशिकच्या पुढे मालेगावकडे कीर्तन सेवेला चाललो होतो, गाडी नव्हती तेव्हा माझ्याकडे, बस स्टँड वरती सिरियसला होतो, तर कॉलेजची तरुण पोर आली, मला म्हटली महाराज कीर्तन करतो, म्हटलं प्रबोधन करतो, म्हटलं म्हणजे महाराज हे तुमचं वय आहे का? म्हटलं मग कोणतं वय? म्हणजे हे वय मजा करण्याचे आहे, करून तोपर्यंत घ्या मजा करू। म्हटलं काय नॉलेज देतो तुम्ही पोरं? तारुण्यामध्ये माणसानं काय केलं पाहिजे? छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे। वयाच्या 16व्या वर्षी ज्या महाराष्ट्रातल्या मातीच्या राजानं तोरणा किल्ला जिंकला ना, ते छत्रपती होते। छत्रपती 16व्या वर्षी विश्वमाती महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिण्याकरता, जगाला ज्ञान प्रबोधित करण्याकरता कोणतं वय वापरलं? पुढे त्यांना भावंडांनी अधिक वय वाढवून दिलं, तो भाग वेगळा। 22 वर्षापर्यंत जनाबाई जगली, पण निवृत्तीनाथांचे 2 वर्ष, सोपाननाथांचे 2 वर्ष आणि मुक्ताबाईचे 2 वर्ष। बहिणीला भावाला आयुष्य वाढवून दिलं, आताच्या बहिणी वाटा घेतात नाही का? आमच्याकडचं नाही, आमच्याकडचं सांग। मग तुम्ही मला आमचं कधी सांगाल तिकडे गेल्यानंतर?
रिप्लेसमेंट पॅक असलेला गरजेचा असतो रिप्लेसमेंट पॅक अद्रकचं पेस्ट काहीतरी तिथं होतं ते प्रसाद म्हणून ते पण खूप छान दिमागासाठी खूप चांगलं गंड्या गाईज तुम्ही बघितले असेल सप्त्यामध्ये आणि कृष्ण जन्माष्टमीमध्ये कशी मजा असते आमच्या गावात. 100% बेस्ट युट्यूबर आहे आपण, टेन्शन नाही घेऊ तुम्ही. कधी ना कधी आपण पण बेस्ट युट्यूबर बनूच. पब्लिक असते वाढत चालले आम्हाला ओळखत जात चालले गावातली, पुढे जात चाललो. ते त्याचं कारण एकूण ते तुम्ही आहात. सो तुम्ही आम्हाला फुल सपोर्ट करा. तितकं शेअर करा, स्टोरी टाका, कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आम्ही चाललो घरी. पूर्ण तुम्हाला आता व्हिडिओ तुम्ही बघालच. तर कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या की आम्ही पुढे जाऊ. असंच तुम्हाला काही सर्व फेस्टिवल्स जे काय आमच्या गावात होत असतील ते तुम्हाला दाखवू शकू. हा ते थोडं बोबडी वल्ली ती वलू दे, काही होत नाही. आपल्याला तुम्हाला दही अंडीच्या हार्दिक शुभेच्छा. कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. बघा आदित्य कारभारी. आम्ही गेलतो, आता चाललो घरी. चला. ऋषी काका पण होता, कीर्तन करत होता, पण आम्हाला कशी व्हिडिओ भेटली नाही. घेतले महाराज मुंडे गावातले होते. चांगला कीर्तन केला त्यांनी. झाला ते थोडं मिसअंडरस्टँड झाला. इथे बोबडी नाही वल्ली, इथे कुंडेगावातले महाराज त्यांनी चांगला कुंदेगाव चांगलं त्यांनी कीर्तन केला. फार आवडलं आम्हाला पण कीर्तन. चला आजच्या या मम्मी घाई करत आहात, तो आम्ही जातो आता घरी. टेक केअर, बाय बाय, स्वीट ड्रीम. हे थांब रे. तर आजच्या या ब्लॉग मध्ये एवढंच. लवकरच भेटू नवीन दुसऱ्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंतसाठी गुड बाय, टेक केअर अँड सी यू. बाय.